मित्रांनो, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं त्याचबरोबर शेत जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे। मित्रांनो, प्राथमिक अंदाजानुसार एकूण 1,84,00,000 एकर एवढी शेती ही बाधित झाली आहे। मित्रांनो, याच अनुषंगाने केंद्र सरकारची वाट न पाहता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत ही दिली जाणार आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे। मित्रांनो, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे युद्ध पातळीवर सुरू आहेत। बहुतांश ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले आहेतच, तसेच काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम हे सुरू झालेले आहेच। मित्रांनो, नुकसानीचं प्रमाण हे खूप जास्त असल्याने अंतिम अहवाल तयार करण्यास थोडा वेळ लागत आहे। मित्रांनो, हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवत असताना हा अहवाल अचूक आणि पूर्ण स्वरूपात असणं गरजेचं आहे। त्यामुळे अहवाल तयार करण्यास थोडा वेळ लागत आहे, परंतु यासाठी केंद्र सरकारच्या मदतीच्या येण्याची वाट न पाहता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही दिली जाणार आहे। यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जे काही पंचनाम्याचे काम आहे ते 60 ते 70% पूर्ण झालेलं आहेच। तसेच जे प्रत्येक शेतकरी बाधित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेले आहे। मदतीसाठी थोडा विलंब जरी लागत असला तरी प्रत्येक शेतकऱ्याने धीर धरावा, असं देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे। कारण सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांच्या जो नुकसान झाला आहे त्या नुकसान भरपाईशी शासन हे कटिबद्ध आहे, असे देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, दिवाळीपूर्वीच ही नुकसान भरपाईची आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे। धन्यवाद। पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।